राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींसाठी मोठी खुशखबर आली. हो बहिणींनो, तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते ना, तुम्ही 1500 रुपयाची वाट बघत होते, परंतु शासनाने तुम्हाला पैसे टाकले 3000 रुपये. हप्ता टाकला 3000 रुपयेचा. हो, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये वाटप सुरू झाले. अत्यंत महत्त्वाची खुशखबर, 17वा प्लस 18वा हप्ता. बघा, मागच्या वेळी या संदर्भात चर्चा चालू होती, अखेर तो निर्णय झाला, वाटप पण सुरू झाले. आज बहुतेक बहिणींना हप्ता देणे सुरू झाले. हे बघा, जेव्हा पण हप्ता येतो ना, तेव्हा डायरेक्ट सरसकट सर्व बहिणींना न येता पहिले काही जिल्ह्यात येतो, त्यानंतर उरलेल्या मग काही जिल्ह्यात येतो. म्हणजे असं 1-2 दिवसामध्ये सर्व बहिणींना हप्ता येत असतो. त्यामुळे आज सुरुवात झालेली आहे, त्यामुळे सर्व बहिणींना आज हप्ता मिळणार नाही. तर काही बहिणींना काही जिल्ह्यात हप्ता सुरू झालेला आहे. तर मग ते किती जिल्हे आहेत जिथे हप्ता सुरू झाला सर्व सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, एक एक माहिती नीटपणे समजून सांगतो मी तुम्हाला. तसेच लाडक्या बहिणींनो, 1,30,000 रुपये संदर्भात पण एक महत्त्वाची अपडेट आहे. ती अपडेट देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. टॉप कामाच्या बातम्या देखील आहेत, व्हिडिओ बघा. तर आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो. तर आनंदाची बातमी अशी की लाडक्या बहिणी ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होत्या, त्या बहिणींना हप्ता येणे सुरू झाले. हे बघा, तर किती जिल्ह्यात आज हप्ता आला त्याविषयी पहिले मी सांगतो तुम्हाला. त्यानंतर 1,30,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ती अपडेट पण सांगतो. आणि महत्त्वाचं बातम्या तुम्हाला सर्वांना चांगलंच माहीत आहे, ज्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवर, ज्या न्यूज तुम्हाला टॉप बातम्या ज्या तुम्हाला आपल्या चॅनलवर सांगितल्या जातात, ते तुम्हाला चांगलंच माहीत आहे. कुठल्याही न्यूजवरती तुम्हाला त्या बातम्या पाहायला मिळत नाही, बरोबर ना? फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ आपला पूर्ण बघा, सर्व माहिती तुमच्यासाठी आहे. लाडक्या बहिणींसाठी अपडेट आहे, भावांसाठी अपडेट आहे, शेतकरी भावांसाठी अपडेट आहे, सर्वांसाठी अपडेट आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, तर आज 3000 रुपये वाटप सुरू झाली आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये. तर ही वाटप जी आहे ती किती बहिणींच्या खात्यामध्ये आली याविषयी पहिले आपण माहिती समजून घेणार आहोत. जवळपास 15 जिल्हे जे आहेत, 15 जिल्ह्यामध्ये वाटप सुरू झालेले आहे. ओके, 15 जिल्हे. तर हे 15 टॉप जिल्हे आहेत जे सुरुवातीला या जिल्ह्यामध्ये हप्ता सुरू झालेला आहे. आणि बघा, तर नोव्हेंबरचा हप्ता होता आणि डिसेंबरचा, म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्याचे पैसे डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 प्लस 1500 प्लस 1500 झाले 3000. ओके, हे बघा, आता यामध्ये एक गोष्ट लक्षपूर्वक आहे का, KYC कोणाची बाकी आहे, कोणाची KYC बाकी आहे. बाकी असेल ना बहिणींनो, आजच पूर्ण करा. कारण एक जबरदस्त धक्कादायक बातमी समोर येत आहे. ज्यांची KYC झालेली नाही ना, त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत KYC करा. जरी 31 डिसेंबरपर्यंत KYC केली नाही तर तुमचा हप्ता डायरेक्ट बंद होईल तुमचा हप्ता. त्यामुळे KYC बाकी असेल तर पटकन KYC करा, तरच तुम्हाला लाभ मिळेल दर महिन्याला. अन्यथा तुमचा लाभ हा खंडित होऊ शकतो, तुमचा हप्ता बंद होऊ शकतो, 1500 रुपये बंद होऊ शकतात. बघा आता पुढे अपडेट. चला आता समजून घेऊया आपण अत्यंत महत्त्वाची अपडेट राज्यातील लाडक्या बहिणींसंदर्भात. हे बघा बहिणींनो, मी काय सांगत आहे त्याकडे लक्ष द्या. आता हे बघा, तुम्हाला 2 हप्ते एकत्र, 2 हप्ते जे एकत्र 3000 रुपये वाटप सुरू होत आहे ना, त्याबद्दल माहिती बघा. तर हे 3000 रुपये जे आहेत ना, हे डायरेक्ट लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, तुमचं खातं SBIचं असू द्या, पोस्टाचं असू द्या, त्यानंतर बडोदा असू द्या, तुमचं बँक खातं कुठलं पण असू द्या,
तुमचं बँक खातं कुठलं पण असू द्या, फक्त तुमच्या बँक खात्याला लक्षपूर्वक आहे का मी काय सांगत आहे, तुमच्या बँक खात्याला प्लस आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. आधार लिंक पाहिजे, फक्त आधार सीडिंग पाहिजे बस. मग तुम्हाला हप्ता येणे सुरू होते, म्हणजे तुमचा हप्ता थांबवला जात नाही, डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होतो. लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये वाटप. हे बघा, भरपूर बहिणींना हप्ता आले नसेल तर त्यांना आज किती वाजता येईल, जरी नाही झाला हप्ता तर मग कधी मिळेल, याविषयी टॉप अपडेट आहे. ती अपडेट आता आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओ रिपोर्टमध्ये, आजच्या या व्हिडिओ अपडेटमध्ये. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती कामाची माहिती आहे. माझी फक्त एकच विनंती आहे, तुम्हाला चांगलंच माहीत आहे, व्हिडिओला लाईक करा. फक्त चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा, ऑल अँड ऑरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चला आता आपण जाणून घेऊया संपूर्ण अपडेट. चला तर लाडक्या बहिणींनो आता लक्षपूर्वक ऐका. लक्षपूर्वक ऐका मी काय सांगत आहे, माहिती फार कामाची आहे. भरपूर बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तर पण देतो, काही टेन्शन घेऊ नका. व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, माहिती पहिले समजून घ्या. हे बघा, इथे पहिले प्रश्न तुम्हाला सांगू का. चला पहिले प्रश्न सांगून देतो, भरपूर बहिणींनी प्रश्न विचारलेले आहेत. पहिले प्रश्नांची उत्तर देतो, मग अपडेट सांगतो, काही टेन्शन नाही. प्रश्न फार महत्त्वाचे आहेत, त्यामुळे प्रश्न पहिले घेतो मी, त्यानंतर पुढे अपडेट सांगतो. हे बघा, दादा मी रेखा मिसल यवतमाळ, मला अजून पैसे आले नाहीत. ठीक आहे, हप्ता आला नाही तुम्हाला, तर आला नसेल तर आज कोणत्या वेळेत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमवेल त्याविषयी माहिती समजेल तुम्हाला. व्हिडिओ पूर्ण बघा. सर मी KYC केली, माझा आधार नंबर टाकला तर OTP आला आणि माझ्या मिस्टरचा आधार नंबर टाकला, OTP आला नाही. ही प्रक्रिया पूर्ण झाली असं दाखवत आहे. KYC झाली का, हे बघा, सक्सेसफुली KYC झाली असं हिरव्या पट्टीमध्ये येतं ते. हे बघा, तुम्हाला चांगलंच माहीत असेल. हे बघा, जेव्हा तुमची KYC पूर्ण होते ना, तेव्हा तुम्हाला असं हिरव्या पट्टीमध्ये येतं. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो, असं हिरव्या पट्टीमध्ये येतं आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की सक्सेसफुली, एक मिनटं, हां, सक्सेसफुली तुमची KYC झाली, असं त्यामध्ये लिहिलेलं असतं. असं जरी आलेलं असेल तर तुमची KYC झालेली आहे. आणि जरी तुम्ही तुमचा आधार नंबर टाकला, OTP आला तुमचा, त्यानंतर तुम्ही पतीचा आधार नंबर टाकला आणि OTP आला नसेल तर एक काम करा, तुमच्या पतीचा आधारशी मोबाईल नंबर लिंक करा, तरच OTP येईल. आणि जरी सक्सेसफुली झालेलं असेल तर काही टेन्शन नाही, तुम्हाला ते ग्रीन पट्टीमध्ये सक्सेसफुली KYC झाली असा मॅसेज आलेला असेल. तिथे जेव्हा KYC करता ते काही पर्याय निवडता तुम्ही, त्यानंतर ओके करता, तेव्हा सक्सेसफुली नाव आलेलं असेल तर मग KYC झालेलं आहे. ओके, तर एकदा खात्री करून घ्या. परत तुम्ही तुमचा आधार नंबर टाका, तुमचा आधार नंबर टाकला ना वेबसाईटवरती, तिथं लिहिलेलं असेल की तुमची ऑलरेडी KYC झालेलं आहे. तसं येत असेल तर मग तुमची KYC झालेली आहे. परत एकदा तुम्ही ते तुमचा आधार नंबर टाका आणि तिथे बघा ऑप्शन काय येत आहे. तर पुढे बघा, सर माझं कमेंट वाचल्याबद्दल धन्यवाद. सर मी विधवा आहे, KYC करते, पण माझं हजबंडचा आधार नंबर मोबाईल नंबरशी म्हणून OTP येत नाही. हां, तर तेच सांगितलं ना मी अगोदर की पहिले तुम्ही काय करा, तुमच्या पतीचं आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करा, मग OTP येऊन जाईल. आणि लवकर करा ते, कारण 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे KYCची. ओके, ठीक आहे. हे काही महत्त्वाचे टॉप प्रश्न होते, या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला दिली. आता बघा अपडेट, फार कामाच्या अपडेट. चला तर कमेंट तर आपण बघितले. आता लाडक्या बहिणींनो 3,000 रुपये वाटप संदर्भात, 1,30,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहेत ते अपडेट समजून घेऊया. टॉप बातम्या आहेत, त्या टॉप बातम्या पण आपण जाणून घेणार आहोत. हे बघा, तर महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी गत वर्षी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. याद्वारे राज्यभरातील लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये देण्यात येतात. आतापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर 2025 पर्यंतचे हप्ते देण्यात आले आहेत. बरोबर ना.
तर 16वा हप्त्यापर्यंत तुम्हाला हप्ते मिळालेले आहेत बहिणींनो, बरोबर. आता जी माहिती मी तुम्हाला देत आहे ती 17वा प्लस 18वा या 2 हप्त्याबद्दल म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरबद्दल आपण आता यामध्ये अपडेट समजून घेणार आहोत. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. लाडक्या बहिणींनो खुशखबर आहे तुमच्यासाठी. तर बघा पुढे बघा आता त्यामुळे आता सर्व महिलांचे नोव्हेंबरच्या हप्त्याकडे लक्ष लागले आहे. याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. तर महत्त्वाची माहिती काय समोर आली आहे बघा. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणी योजनेचा लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिना उलटूनही अद्याप या महिन्याचे पैसे अद्याप खात्यात जमा झाले नाहीत. यामुळे या लाभार्थ्यांना आता नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्याचे हप्ते डिसेंबरच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये एकत्र मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2 महिन्याचे 1500 रुपये मिळून 3000 रुपये डिसेंबरच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये जमा होणार आहेत. बघा तुम्ही काय अपडेट आली आहे. आता अपडेट बघा, रोज काही ना काही अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात येत आहे. तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते तो हप्ता तो तुम्हाला कधी मिळणार आहे. डिसेंबरच्या शेवटी म्हणजे डिसेंबरच्या 2 आठवड्यामध्ये म्हणजे जवळपास मी सांगतो तुम्हाला जवळपास 15 तारखेपर्यंत 15 डिसेंबरपर्यंत हप्ता येईल असं इथे सांगण्यात येत आहे. आता यामध्ये केवढी शक्यता आहे ते पण आपण समजून घेऊया. ही एक न्यूज आहे, अपडेट आहे, अधिकृत माहिती नाही आपण असं पण म्हणू शकतो. परंतु माझ्या माहितीनुसार 10 डिसेंबरपर्यंत तुमच्या खात्यामध्ये हप्ता यायला पाहिजे. बघू आता काय होतं काही नाही. हप्ता अजून आलेला नसेल तर मोबाईलचे मेसेज चेक करत राहा कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल. मी सुरुवातीला तुम्हाला बोललो हप्ता आला म्हणून, तर हप्ता येणार आहे आता म्हणजे सुरुवात होणारच आहे. सांगता येत नाही आल्या पण असेल, आता आला पण असेल काही बहिणींना, कारण सुरुवात आता होणार आहे. कारण डिसेंबरचा पहिला आठवडा आहे, डिसेंबरचा पहिला आठवडा आहे. त्यामुळे हप्ता देणं एकदम म्हणजे सरकारला देणंच आहे, देणं गरजेचंच आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. हप्ता तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी जमा होईल. आता किती बहिणींना आला आणि 1,30,000 रुपये संदर्भात अपडेट बघा. चला आता लाडक्या बहिणींनो बघा माहिती समजून घ्या. कधी मिळणार 3000 रुपये बघा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाचे निकाल लागल्यानंतर आणि आचारसंहिता संपल्यानंतर महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा केले जाऊ शकतात. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यामध्ये म्हणजेच 15 ते 31 डिसेंबर या काळात महिलांना हप्त्याची जी काही रक्कम आहे ती मिळण्याची शक्यता आहे. मात्र या संदर्भात कोणती अधिकृत माहिती जाहीर झालेली नाही. हे बघा मी तुम्हाला बोललो 15 तारखेपर्यंत, 15 डिसेंबरपर्यंत आता शक्यता आहे. आणि शक्यता अशी सांगितली जात आहे की 3000 रुपये वाटप होणार आहे. 3000 रुपये वाटप 15 तारखेला तुम्हाला होईल असं आता माहिती मिळत आहे. ओके, तर तुम्ही डेली आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघा. काही नवीन त्यामध्ये काही खुलासा झाला किंवा लवकर हप्ता देण्याचं जरी शासनाने कळवलं तर मी लगेच तुम्हाला अपडेट देईल. त्यामुळे तुम्ही डेली आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघा. यावेळेस तुम्हाला 3000 रुपये येणे शक्य आहे आता. ओके, 2 महिन्याचे एकत्र तुम्हाला 3000 रुपये येऊ शकतात बहिणींनो. सर्वात मोठी अपडेट खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठीही. ओके, चला आता बघा पुढे KYC करणे अनिवार्य. सरकारने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी हे बघा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला आता KYC करणे गरजेचे आहे बहिणींनो. यासाठी अंतिम मुदत 31 डिसेंबर आहे. मात्र योजनेच्या लाभार्थ्यांनी KYC न केल्यास त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आले आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर KYC पूर्ण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी KYC करा, अन्यथा तुम्हाला 3000 रुपये भेटणार नाहीत. बरं, नोव्हेंबरचा हप्ता पण मिळणार नाही, डिसेंबरचा हप्ता पण भेटणार नाही तुम्हाला. KYC करा पहिले बहिणींनो. मी तुम्हाला रोज व्हिडिओमध्ये सांगत आहे की 31 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. म्हणजे माझ्या माता बहिणींना हे लक्षात राहायला पाहिजे. ज्यांची कोणाची KYC बाकी असेल त्यांच्या लक्षात राहायला पाहिजे, त्यांनी पटापट KYC करायला पाहिजे. त्यामुळे रोज मी सांगत आहे KYC करा, KYC करा. माझ्या माता बहिणींचा लाभ बंद व्हायला नको पाहिजे. त्यामुळे रोज मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगत आहे बहिणींनो. तर पटापट KYC करा जरी तुमची बाकी असेल तर, कारण KYCची तारीख आता जवळ येत आहे. 31 डिसेंबर ही शेवटची तारीख आहे. आलं लक्षात. आणि हप्त्याचा जरी विचार केला बहिणींनो तर हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी जमा होईल. 2 महिन्याचे 3000 रुपये बोललं जात आहे. 3000 रुपये वाटप कोणत्या क्षणी होऊ शकते. त्यामुळे KYC पहिले करून घ्या आणि मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष द्या. कारण हप्ता येतो तेव्हा तुम्हाला मेसेजवरती कळतं तुम्हाला, बरोबर ना.
चला, तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगा. त्या प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. चला, पटापट प्रश्न विचारा कमेंट करून. सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न करत असतो. चला, ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण माहिती बघितली. 1,30,000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट बघूया आणि टॉप बातम्या बघूया. पहा आता. चला, तर आता टॉप बातम्या बघा लाडक्या बहिणींनो. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो की या ज्या बातम्या मी तुम्हाला सांगणार आहे त्या कुठल्याही न्यूजवरती कोणत्याही चॅनलमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही. फक्त आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला या बातम्या पाहायला मिळतात. हे बघा, पहिली मोठी बातमी समोर येत आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी सांगितला कर्जमाफीचा मुहूर्त, म्हणाले एप्रिलमध्ये प्रस्ताव काय आहे बातमी पहिले बघा. महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे प्रस्तावच आला नसल्याचे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे. त्यानंतर विरोधकांनी राज्य शासनाला चांगलेच घेरले आहे. आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबत खुलासा केला आहे. तसेच राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफी कधी होणार याचा मुहूर्त देखील सांगितला आहे. बघा, कर्जमाफी संदर्भात सर्वात मोठी बातमी आहे. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले जून ते ऑक्टोबरपर्यंत, हे बघा, जून ते ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टी झाली, त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 1,31,00,000 शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे आणि क्षेत्राचा विचार केला तर 1,03,00,000 हेक्टर पिकांचे नुकसान झाले. यानंतर राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना सर्वोत्परी तर काय म्हटलेलं आहे बघा की राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना सर्वोत्परी मदत करण्यात आली आहे. मात्र अतिवृष्टी बाबतचा प्रस्ताव राज्य सरकारने पाठवला नाही असे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी वक्तव्य केले होते. मात्र तो प्रस्ताव मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री कार्यालयाकडून पाठवला आहे. बघा, म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाकडून तो पाठवला आहे असं देखील सांगितलं जात आहे. ठीक आहे, ते अपडेट आपण थोडी बाजूला ठेवूया. आता कर्जमाफी संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट बघा. जूनमध्ये कर्जमाफी, हे बघा, शेतकरी कर्जमाफी बाबत बोलताना कृषी मंत्री म्हणाले परदेशी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती शेतकरी कर्जमाफीबाबत नेमली आहे. त्यामध्ये बच्चू कडू यांच्यासह शेतकरी संघटना यातील काही जण आहेत. याबाबतचा अहवाल एप्रिलमध्ये येणार असून त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्व वरिष्ठ चर्चा करतील असं त्यानंतर 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाईल अशी माहिती भरणे यांनी दिली. बघा, कर्जमाफी संदर्भात अपडेट काय मिळत आहे की 30 जूनपूर्वी, हे बघा, 30 जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाईल. तर आपलं सर्वांचं लक्ष आता 30 जूनकडे लागलेलं आहे. ठीक आहे, शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी होती. पुढील बातमी बघा. चला, बातमी नंबर 2 बघा. आता अत्यंत महत्त्वाची बातमी नंबर 2, सोन्याचा दर ग्राहकांना चिंतेत टाकणारा. सोन्याच्या भावाने घेतली मोठी झेप, 10 ग्रॅमचा आजचा भाव चर्चेत. बघा, सर्वात मोठी बातमी आहे. सराफा बाजारात सोन्याचे भाव गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेत. सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मोठी जड लागत आहेत. अशातच हे बघा, जो काही हा डिसेंबरचा पहिला आठवडा आहे या संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे. बघा, सोन्याच्या दरात वाढ झाली आहे तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. चला, या संदर्भात अपडेट आपण समजून घेऊया. तर देशात आज सोने चांदीचे नेमके दर काय आहेत डिसेंबरचा पहिला आठवडा. बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार बघा, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,30,480 रुपये आहे. मी तुम्हाला सुरुवातीला बोललो ना 1,30,000 रुपये संदर्भात अपडेट पण आहे. ती 1,30,000 रुपये संदर्भात अपडेट जे आहे ना ते सोन्याचे भाव आहेत. 10 ग्रॅम सोन्याचे भाव आहेत ते 1,30,000
30,480 पर्यंत, म्हणजे जवळपास 1,30,000 पर्यंत सोन्याचे भाव गेलेले आहेत 10 ग्रॅममध्ये. म्हणजे 1 ग्रॅमचा जर आपण विचार केला इथे, तर 1 ग्रॅमचा विचार केला तर 13,000. ओके, 13,000 रुपये सोन्याचा भाव गेलेला आहे 1 ग्रॅममध्ये. आणि 10 ग्रॅममध्ये 1,30,480, म्हणजे जवळपास 1,30,000 मी तुम्हाला बोललो अपडेटमध्ये. तर जवळपास 10 ग्रॅम 24 कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये जो काही सोन्याचा भाव आहे 10 ग्रॅम 1,30,000च्या प्लस गेलेला आहे. तर ही होती ती 1,30,000 रुपये संदर्भात अपडेट. चला ती अपडेट पण तुम्हाला मिळेल इथे. तर 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 1,19,607 रुपये आहे. तर 1 किलो चांदीचा दर 1,82,370 रुपये आहे. याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,824 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात. याचबरोबर तुमच्या शहरात नेमके दर काय आहेत? तर बघा, सोने खरेदी करताना सर्वांकडून विचारलं जातं की तुम्हाला 24 कॅरेट पाहिजे की 22 कॅरेट. तर 24 कॅरेट घ्या, हे 99.9% शुद्ध असतं सोनं. ओके, ठीक आहे, ही माहिती तुम्हाला समजली. चला, ही बातमी समजली. आता आपण जाणून घेणार आहोत बातमी नंबर 3. शेवटची बातमी, एवढी कामाची बातमी बघा, आता फार दमदार बातमी आहे. चला, बातमी नंबर 3 तुम्ही बघू शकता. बातमी नंबर 3 आहे PM किसान योजनेसंदर्भात महत्त्वाची बातमी. तर 3,224 शेतकऱ्यांना मिळणार नाहीत 2,000. यवतमाळ नंतर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वगळले. PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. PM किसान योजनेतून 3,224 लाभार्थी वगळले आहेत. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावे कमी झाली. तर काय आहे बातमी? या बातमीमध्ये आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया. व्हिडिओ पूर्ण बघा. काही नाही, आता जास्त काही लांब व्हिडिओ नाही, थोडासा व्हिडिओ बाकी आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. PM किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत 21 हप्ते देण्यात आले आहेत. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. PM किसान योजनेचा मागच्या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान आता या योजनेतून हजारो शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहेत. तर शेतकरी भावांना का या योजनेमधून वगळण्यात येत आहेत त्याचं कारण आपण समजून घेणार आहोत. PM किसान सन्मान योजनेचा 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित झाला. मात्र 20वा हप्ता दिल्यानंतर केंद्र सरकारने योजनेत अनेक निकष लावले. तसेच आधार व eKYC रखडले असल्याने अनेक शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहेत. बघा, आधार व eKYC तुम्ही केली नसेल तर वगळण्यात येत आहे. सेम लाडकी बहीण योजनेमध्ये पण तसंच आहे आणि PM किसान योजनेमध्ये पण तसंच आता सुरू झालेलं आहे. अमरावतीत बघा, अमरावतीत 3,224 लाभार्थी वगळले. तर अमरावती जिल्ह्यातील 3,224 लाभार्थी, 3,224 जे काही लाभार्थी आहेत यांना योजनेतून वगळण्यात आले आहे डायरेक्ट PM किसान योजनेतून. तर बँकेच्या व्यवहारासाठी eKYC आवश्यक असते. KYC न केल्याने पुढचा हप्ता बंद होतो. नंतर KYC केली तर तो हप्ता मिळत नाही. PM किसान सन्मानच्या 21वा हप्ता 19 नोव्हेंबर रोजी अमरावती जिल्ह्यातील 2,69,974 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र असं असतानाही प्रत्येक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करताना या योजनेतून शेतकरी कमी होत आहेत. यावेळी अमरावती जिल्ह्यातील 324 शेतकरी कमी झाले आहेत. या योजनेत एक कुटुंबातील फक्त एक शेतकरी लाभ घेऊ शकतो. त्यामुळे देखील अनेक लाभार्थ्यांना लाभापासून वंचित राहावे लागले आहे. ओके, तर बघा, KYC केली नसेल तर वगळण्यात येत आहे हप्ता PM किसान योजनेचा पण. त्यामुळे KYC करून घ्या. आणि लाडकी बहीण योजनेसाठी पण KYC 31 डिसेंबरपर्यंत सांगितलेलं आहे. लाडक्या बहिणीनं 31 डिसेंबरपर्यंत KYC करा, अन्यथा तुमचं पण PM किसान योजनेसारखंच होईल. PM किसानमध्ये जसं आता लाभार्थ्यांचा हप्ता बंद होत आहे, सेम तसंच लाडकी बहीण योजनेमध्ये पण 31 डिसेंबरनंतर भरपूर बहिणींचा लाभ बंद होऊ शकतो जर KYC केले नाही तर. ज्यांची KYC झालेली आहे त्यांना काही टेन्शन नाही, परंतु ज्यांची KYC बाकी असेल त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत KYC पूर्ण करावे असे आवाहन शासनाने दिलेले आहे. आणि पटकन ती KYC पूर्ण करा. बघा, आता पुढे महत्त्वाची माहिती. तर बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये
मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो, अशा तुम्हाला टॉप बातम्या पाहायला भेटणार आहेत ज्या कुठल्याही न्यूजवरती तुम्हाला भेटणार नाहीत. त्या बातम्या आपण बघितल्या या व्हिडिओमध्ये. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुरुवातीला मी तुम्हाला अपडेट देखील दिलेला आहे. त्यामध्ये 3,000 रुपये वाटपबद्दल आपण अपडेट बघितली. 1,30,000 रुपये संदर्भात जी अपडेट आली होती ती अपडेट पण मी तुम्हाला दिलेली आहे. पूर्ण अपडेट दिल्या. सर्व बातम्या, टॉप बातम्या, कामाच्या बातम्या ज्या होत्या त्या टॉप बातम्या देखील मी तुम्हाला समजून सांगितल्या. ओके, ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्यामुळे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. आणि एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही ना आपले शेवटपर्यंत आपले चॅनलचे व्हिडिओ बघत राहा, कारण पुढे तुम्हाला दमदार माहिती मिळत असते, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. ठीक आहे, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा आलेलं असाल चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल अँड आरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. आणि माझं यूट्यूब टीमला पण म्हणणं आहे आणि तुम्हाला पण म्हणणं आहे की आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपले चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. जी बातमी असते, जी माहिती असते तीच माहिती मी तुम्हाला सांगत असतो. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. धन्यवाद. यूट्यूब टीम या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा आणि तुम्ही पण या व्हिडिओला बहिणींनो, भावांनो, या व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा आणि ही माहिती सर्वांना कळू द्या. त्यामुळे शेअर करा या व्हिडिओला. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये.